नमस्कार शेतकरी बांधवांनो, PM किसान योजनेबाबत मोदी सरकारचा मोठा निर्णय समोर आलेला आहे। 9 कोटींपेक्षा अधिक शेतकऱ्यांना होणाऱ्या योजनेचा फायदा, ही संपूर्ण माहिती आता या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊयात की अखेर PM किसान सन्मान निधी योजनेच्या माध्यमातून 9 कोटी शेतकऱ्यांना कसा फायदा होणार आहे, कधीपर्यंत यांच्या खात्यामध्ये या PM किसान योजनेच्या माध्यमातून 24 हप्त्याचे पैसे जमा केले जाणार आहेत। सविस्तर माहिती शेवटपर्यंत बघायची आहे। व्हिडिओ पूर्ण बघा आणि आपल्या माझी माहिती या YouTube चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राइब केलं नसेल तर मित्रांनो आता सबस्क्राइब करा, कारण अशीच महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला आपल्या या चॅनलच्या माध्यमातून रोज बघायला मिळणार आहे। शेतकरी मित्रांनो, मोदी सरकारने कॅबिनेट बैठकीत आज एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे। या निर्णयानुसार PM किसान ही योजना पुढील 5 वर्षांसाठी म्हणजेच 2030 आणि 31 पर्यंत वाढवण्यात आली आहे। यासाठी 3.15 लाख कोटी रुपयांच्या खर्चाला मंजुरी देण्यात आलेली आहे। केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी याबाबत माहिती दिली आहे। तसेच मोदी सरकारने प्रधानमंत्री सूर्य सरोवर योजनेला देखील मंजुरी देण्यात आली आहे। मित्रांनो, दरम्यान PM किसान योजनेबाबत ही आनंदाची बातमी अशावेळी समोर आली ज्यावेळी शेतकरी बांधव हा संकटात सापडलेला आहे। कारण अवकाळी पाऊस आणि शेतकऱ्यांवरती असलेला कर्जाचा बोजा हा कसा भरावा, कसं नियोजन करावं शेतकऱ्यांना समजत नव्हतं आणि त्यामुळेच हा हप्ता जो आहे तो शेतकऱ्यांना नक्कीच दिलासा देईल। मित्रांनो, PM किसान योजनेबाबत ही आनंदाची बातमी समोर आली आहे ज्यावेळी लाभार्थी शेतकरी 24व्या हप्त्याची वाट पाहत आहेत। मिळालेल्या माहितीनुसार 24वा हप्ता हा ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात किंवा शेवटी वितरित केला जाईल आणि सूत्रानुसार नवरात्रीच्या काळात देखील हप्ता जमा केला जाऊ शकतो। PM किसान योजनेअंतर्गत आतापर्यंत 23 हप्त्यांमध्ये जवळजवळ 4.47 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वर्ग करण्यात आली आहे। आता 23व्या हप्त्याद्वारे 9.49 कोटींपेक्षा अधिक जास्त शेतकऱ्यांना फायदा झाला। आकडेवारीनुसार सरकारने लाभार्थ्यांच्या खात्यात 18,984 कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम जमा केली होती। कोरोनासारख्या महामारीच्या काळात शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्यासाठी केंद्र सरकारने आणि राज्य सरकारने महत्त्वाचे पाऊल उचलले होते। त्यामध्ये 1.71 लाख कोटींहून अधिक निधी हा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वर्ग करण्यात आला होता। तसेच PM किसान योजनेअंतर्गत महिला शेतकऱ्यांना 1.6 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम मिळाली असून दर 4 लाभार्थ्यांमध्ये जवळपास एका महिला शेतकरी देखील याच्यामध्ये आहे। ही योजना 2019 सुरू करण्यात आली होती। या योजनेअंतर्गत प्रत्येक पात्र शेतकरी कुटुंबाला दरवर्षी 6,000 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते। ही रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये DBT प्रणालीद्वारे जमा केली जाते आणि या 2,000 रुपयांमुळे राज्यातील आणि देशभरातील जवळजवळ लाखो शेतकऱ्यांना याचा फायदा होतो। तर मित्रांनो, अशा प्रकारे ही जी PM किसान योजनाची आहे याचा कालावधी जो आहे तो 5 वर्षासाठी वाढवून देण्यात आलेला आहे आणि नक्कीच शेतकरी बांधवांना हा दिलासा देणारा निर्णय आहे। हा निर्णय तुम्हाला कसा वाटतो कमेंटमध्ये नक्की सांगा आणि महत्त्वाची माहिती तुम्हाला पुढे अशी जाणून घ्यायची असेल तर आत्ताच आपल्या माझी माहिती या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।